पाहू शकता की आज परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव सर्कल ह्या ठिकाणी आलो आहोत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळी सध्या चालू आहेत आणि सध्या वेगवेगळ्या प्रकारे जे उमेदवार असतील पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार असतील ते आपापल्या पद्धतीनं प्रचार करत आहेत। तर आता थेट आम्ही आहे ना जेणेकरून की मला वाटतं जगाच्या पाठीवर पाहिलं तर महाविष्णू हे जे देवस्थान एकमेव जर पाहिलं तर शेळगाव ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच हे महाविष्णू देवस्थानाच्या मंदिराच्या आजूबाजूचा जे परिसर जर पाहिला आणि इथलचं जे गाव जर पाहिलं तर ह्या गावामध्ये काय विकास झाला आहे का हे आपण पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चितच आपण इथलच्या काही नागरिकांची संवाद साधणार आहोत। नमस्कार दादा, तुमच्या गावामध्ये असे दिग्गज नेते उभा टाकलेले आहेत, उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आणि प्रचाराला त्यांची धुरा सांभाळत आहेत। जेणेकरून की पाथरी विधानसभेचे राजेश विटेकर यांचे बंधू श्रीकांत विटेकर असतील किंवा कोलते पाटील असतील किंवा अनंत हिक्के असतील, हे सर्वजण लोक काय माहिती का आपापल्या पद्धतीने प्रचार करतात। पण ह्या ठिकाणी काही विकास कामं झालीत का काय सांगाल? पहिले तीर्थक्षेत्र महाविष्णू मंदिर आहे मोहिनीच्या रूपामध्ये, त्या भस्मासुराचा वध ह्या ठिकाणी झालेला आहे। त्याला पुरातनामध्ये शालिग्राम म्हणतात, पोथी पुराणामध्ये सुद्धा शालिग्राम ह्या नावावर पूर्ण इतिहास सापडते आणि आता याचं नाव शेळगाव आहे। बरं, मला एक बोलायचं आहे, जगाच्या पाठीवर जर पाहिलं तर मला वाटतं महाविष्णू हे मंदिर कुठं पाहायला मिळत नाही कुठं एकमेव जर पाहिलं गया ह्या तीर्थक्षेत्री फक्त महाविष्णूचा एक पाऊल आहे आणि इथं मोहिनी रूपामध्ये पूर्ण महाविष्णू मंदिर आहे आणि भस्मासुराचं पण मंदिर आहे, सोमेश्वराचं मंदिर आहे। ते भस्मासुराला इथं भस्म केलेलं आहे, ही पूर्ण हकीकत इथं घडलेली आहे। तिथं भागीरथी आहे, तीर्थ आहेत, सोमेश्वरचं मंदिर आहे, खंडोबा मंदिर, असं म्हणजे भरपूर देवस्थान ह्या ठिकाणी। ह्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला एक बोलायचं किंवा जगाच्या पाठीवर कुठंच आपल्याला महाविष्णू हे मंदिर पाहायला मिळत नाही, पण एकमेव जर पाहिलं तर आपल्या काही सुविधा, पण पशु दवाखान्यामध्ये आता कसं जनावरं नाही तर तिकडं काही जाणं येणं नाही आणि वर माध्यमिक शाळावर माळावर आहे, तिथं पण तेवढी काही सुविधा नाही आहे आणि त्या शाळेला 2 वेळेस बजेट आलेले, पण ते बजेट वापरलं नाही, फक्त एक वेळ डागडुगी केलेली, बजेट वापस गेले त्याचं। बरं, आता पाहिलं तर पाथरी विधानसभे 110 वर्षापूर्वीची शाळा आहे, माध्यमिक शाळा जुनी, ती तशीच आहे, आणखीन पहिल्याच आहे आणि त्याच्यात कोणा नवीन काही झालेलं नाही, फक्त डागडुगी एकदा झालेली, त्याचे पत्र हे ते बी उडून गेलेले ती शाळा। बरं, आता पाहिलं तर काय माहिती का पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर हे तुमच्या गावातून निवडून आले, तुम्ही त्यांना मतदान केलंय, निश्चितच तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलाय म्हणजे सेवा करण्याची, पण निश्चितच ह्यांनी आतापर्यंत जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांच्या जे मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या होत्या, पण त्यांचं काय काम इथं काय झालंय का नाही झालंय काय सांगा? नाही, तर त्याचे कामं झाले तर ते ग्रामपंचायतवाल्याला माहिती, आम्हाला सामान्य माणसाला काय माहिती कसे फंड येतात कुठं वापरतात, हे राजकारणी लोकांना किती, आम्हाला सामान्य जनतेला काहीच नाही। तर आम्हाला समोर फक्त काय चित्र दिसतंय, तुम्ही गावात पाहून आलेत, तुम्ही सांगा काय चित्र येतं। जिल्हा परिषद शाळेमध्ये वेगवेगळ्या सोयीसुविधा येतात, जे की आपले जे लेकरं बाळ गावातील तिथं शिक्षणासाठी जातात, त्यांना चांगलं मैदान येतं, त्यांच्यासाठी बेंच येतात, त्यांच्यासाठी कॅम्प्युटर येतं किंवा अनेक शिक्षणासाठी काही भर देण्यासाठी अशा सुविधा येतात। तुमच्या शाळेमध्ये डिजिटल असं शिक्षण भेटतंय का? तुम्ही वरच्या शाळेत जाऊन आले का? वर माळावर एक शाळा आहे बघा, ही जिल्हा परिषद शाळा, तुम्ही एकदा पाहून या, तुमच्या नजरेनं तुम्हाला कळलं मी सांगितल्यापेक्षा। आणि पाण्याची हे टाकी एक बांधली 2 वर्ष झालं, अर्ध्या गावात पाईपलाईन केली, अर्ध्या गावात अजून पाईपलाईन नाही, गावात पाणी नाही कितीतरी वर्ष झालं, तर 4आने म्हणजे 25% गावात पाणी येते काहीतरी, ते बी काही नालीचं काही ह्याचं काही तसं काही नळ पिण्यायोग्य पाणी नाही ते। म्हणजे मला तुमच्या प्रश्नातून असं वाटतं की तुम्ही आहे ना जे की राजेश दादा विटेकर यांचे जे बंधू श्रीकांत विटेकर यांना डावलण्याचं काम करताय, कारण ह्यांचा विकास या ठिकाणी झिरो दिसतंय का? नाही, तुम्ही हे असं आम्हाला कसं बोलू शकतात? मग मी जे तुम्हाला ह्याला डावलतो त्याला डावलतो हे तुम्ही चुकीचं बोलताय। मी तुम्हाला काय बोलतो की विकास झालेला नाही आहे, मी एवढं बोलतोय तुम्हाला। मग तुमचं विकासाला प्राधान्य राहील, विकासाला प्राधान्य राहील, विकासाला प्राधान्य राहील आमचं। गेल्या कित्येक वर्षानं पाहिलं तर काही लोक म्हणतात किंवा तुमच्या शेळगावमध्ये काही विकास झालाय, काही विकास थांबलाय का, विकासाला गती भेटली नाही काय? बघा ना तुम्ही, आता तुम्ही गावात फिरून आले ना, काय चित्र दिसतंय तुम्हाला, परिस्थिती काय दिसते गावामध्ये पाहू शकता बांधवांनो। काय माहिती का, ह्या ठिकाणी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव सर्कल हे जे ह्या ठिकाणी जे पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर असतील
त्यांचे बंधू श्रीकांत विटेकर ह्या ठिकाणी जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत आणि ते जनमानसामध्ये जात आहेत आणि त्यांचा प्रचार जोरानं चालू आहे. पण काही जे सामान्य नागरिकांचे, सामान्य व्यक्तीचे जे प्रश्न प्रलंबित राहिलेत त्यांच्यापासून हे निश्चितच हे प्रश्न मार्गी लागतील का ह्याकडे पण पाहणं महत्त्वाचं आहे. नमस्कार. काय सांगा, कोण्या गावचे तुम्ही? शेळगावचे. प्रॉपर शेळगावचे? प्रॉपर शेळगाव. बरं, काय सांगा तुमच्या गावामध्ये यात्रा भरती मोठी, गेल्या कित्येक वर्षांना आम्ही पण यात्रेला ह्या ठिकाणी येतात आणि यात्रेचं स्वरूप पाहतात, पण ह्या वेळेस जरा 2-3 वर्षानंतर थोडी यात्रेचं प्रमाण थोडं कमी झालं, काय सांगाल? काही राजकीय लोक असते त्याच्यामध्ये करणारे, त्याच्यामुळे थोडं कमी झालेलं आहे. पण पहिली यात्रा भरत होती, कबड्डीचे प्रोग्राम चांगले होत होते, लेडीज कबड्डीचे काय लोक येत होते, क्रिकेट बी चांगले होत होते. आमच्या पैसे विलासराव देशमुख एकदा येऊन इथं यात्रेचं त्यांनी उद्घाटन केलं होतं मुख्यमंत्री असताना, म्हणजे झाल्यावर. त्याच्यामुळे ती यात्रा भरत होती चांगली पहिल्यापासून. अजून मी यात्रा पुढे भरल, पण लोक एक जागी येऊन काहीतरी कार्य करावं असं काहीतरी आमचं वैयक्तिक मत आहे. बरं, मला एक बोलायचं आहे, तुम्ही मुस्लिम धर्माचे असताना पण तुम्ही काय माहिती का सर्व जाती धर्माला धरून राहता काय की मला असं वाटतंय. आणि निश्चितच मला एक तुम्हाला बोलायचं आहे की जेणेकरून की ह्या जगाच्या पाठीवर एकमेव जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ह्या ठिकाणी महाविष्णू यांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार मोठा व्हायला पाहिजे आणि जगातील लोक मला वाटतं ह्या ठिकाणी येतात यात्रेच्या निमित्तानं. पण ह्या आता पहिल्यापासून लोक महाविष्णू मंदिराला येणारे खूप आहेत, इथे बाकीची मंदिरं आहेत काही, तर येणाऱ्या लोकांना थांबण्यासाठी जागा, त्यांना काहीतरी. आता हे त्याच्या अगोदर जयंत पाटील इथं आले, त्या टायमाला मध्ये म्हणजे या मध्ये असं काहीतरी त्या गावाला महाविष्णू मंदिराचं ते घेतलं होतं, पण ते मध्ये काय झालं काही माहीत नाही. तेव्हापासून काही विकासाचं थोडंफार त्यांना कमी आहे. तीर्थक्षेत्र जर झालं तर उद्याच्याला विकास होणार आहे चांगलंच, रोड म्हणा, रस्ते म्हणा, नाली म्हणा. तीर्थक्षेत्रामध्ये गाव घेतलं म्हणजे चांगलं राहील. बरं, हे तुमचं गाव म्हणजे आहे ना जगाच्या पाठीवर खूप मोठं गाव आहे, पण ह्या इथलच्या राजकीय लोकांनी गावाचा आडाखाडा आणखीन तयार केलेला नाही आहे. कारण काय माहिती का, आतापर्यंत तुमच्या गावातील तुम्ही आमदार निवडून दिला, तुम्ही खासदार निवडून दिला, तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंच हा व्यक्ती पण निवडून दिलेला आहे. पण ह्या लोकांना का बरं नाही वाटलं की आपण विधिमंडळामध्ये जाऊन त्या आमदाराच्या हातामध्ये असं निवेदन द्यावं आणि खासदाराच्या हातात निवेदन द्यावं? कारण जगाच्या पाठीवर एकमेव जर पाहिलं तर शेळगाव ह्या गावामध्ये महाविष्णू यांचं मंदिर आहे. काय सांगा? आतापर्यंत जे लोक निवडून आले ते गंगाच्या पलीकडे होते. आता गंगाच्या अलीकडे जे लोक आहेत आता सध्या येणारे, जसे जाळाजी शिटेकर आता इकडं आमच्या एरियामध्ये आहे, तर त्यांनी आता ह्याच्यावर थोडंसं जर समजा विधिमंडळामध्ये आत्ता घेतलं तरी इथून विकास होईल आमची एक अशी भावना आहे पुढे चालून. तर त्यांनी बी काहीतरी थोडंफार एखादं बार आता आमदार असताना त्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घातलं तर चांगलं होईल. का तर तीन टर्नावर त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून निवडून गेलेत आणि गाव मोठा असल्यामुळं विकास झाला थोडाफार. जसं दवाखाना झाला, जसं काही समजा 33 शिवी झाली, काही समजा आता हे राज्यरस्ते झाले, तर हे समजा आता थोडंफार गावातली जी कामं राहिलेली आहेत वैयक्तिक गावातली. मला एक बोलायचं, ते थोडे तुम्ही उरलेले. म्हणतात किंवा दवाखाना झाला, जी इमारत उभारली, पण त्या इमारतीमध्ये काही सोयीसुविधा आहेत का? काय सांगा? आहे ना ह्याच्यामध्ये पशुसंवर्धन जे दवाखाना आहे त्याच्यामध्ये कमी आहेत, पण ग्रामीण रुग्णालयामध्ये आहेत, तिथं सुविधा भेटते, तिथं ऑपरेशन बी होते बायाचे काही, तिथं ऑपरेशन होते, बाहेरून गेड्यातून लोक येते. म्हणजे राजेशदादा विटेकर यांच्या नेतृत्वामध्ये काही विकासाची कामं झालेत आणि काही प्रलंबित पण राहिले. मग हे विकासाचा पायाभूत भरण्यासाठी आता सध्या कोण्या उमेदवाराला संधी देतात? आता सध्या उमेदवाराला संधी देण्यासाठी तर कसं आहे, आता विकासाच्या माध्यमातून आमदार असल्यामुळे पुढच्या माणूस ती की आता भावना लोकांची एक आहे काही, किंवा आमदार असल्यामुळे अशा आहे की त्यांचं घरच्या माणसाला दिलं तर काहीतरी विकास होईल, हक्कानं मागता येईल, अशी काही लोकांची भावना आहे. काही लोकांना वाटतं की आता नवीन बदलावं, आता ते काळ येईल सांगाल समजा जनतेचं काय. आता कसं आहे ते नगरपालिका आहे, आता हे ग्रामीण आहे, ग्रामीण क्षेत्रामध्ये तेवढं काही हे नसते. आता इथं 2-3 कॅन्डिडेट उभं आहेत, तिथं एकच होतं. आता पुढची. नमस्कार. मला म्हणजे आवर्जून तुम्हाला एक सांगायचं आहे की मी तुमच्या गावामध्ये मुद्दा म्हणून आलो आहे. मला यायचं नव्हतं, पण जे की मला वाटलं की तुमच्या गावामध्ये जे महाविष्णू मंदिर आहे त्याचं
दर्शन झालं पाहिजे माझ्या माध्यमातून. मी दर्शन केलं आणि नंतर मला वाटलं की जगाच्या पाठीवर हे महाविष्णू मंदिर कुठं तुला. मला मुळात आमच्या गावाला गुलामीत राहायची सवय. मी आज तरी म्हणतो पूर्ण परिसरामध्ये बदल झाला, पण शेळगावमध्ये आमच्या बदल झालेला नाही. म्हणजे आमच्या अजून लोकांना बाहेर पडलेले नाहीत. म्हणजे गुलामीमध्ये राहायची सवय लागली गावकऱ्यांना. हे करणाऱ्याला साथ देत नाही तर विकास नाही आहे. आज बघा शेळगावची परिस्थिती, सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. आज गावात नाली नाही आहे, नळाला पाणी नाही आहे. 8-8, 15-15 दिवस पाणी येत नाही. नळ योजनेचा पत्ता नाही आहे. नळ योजना काढून टाकल्यासारखीच आहे. म्हणजे सगळी वसुली, हप्ते वसुलीच कार्यक्रम आहे आमच्या इथं. आणि काही प्रस्थापित लोकांना आमच्यासारखे बोलणारे लोक नको आहेत. पण हे सगळ्यांनाच ॲलर्जी आहे आमची. पण गावाचा विकास पाहिजे तसा आमच्या शेळगावचा अजून झालेला नाही. आमचं गाव आज बी गुलामीमध्येच आहे. बरं, तुम्ही गावातील एक प्रतिष्ठित व्यापारी आहेत. शेतकऱ्याचे प्रश्न मोठमोठाले असतात, पण शेतकऱ्यासाठी जे पशु संवर्धन जे दवाखाना आहे तुमच्या तिथं काही सुविधा आहेत? काहीच नाही. डॉक्टर नसतं तिथं. पण ते कंपाऊंडर असते कधी कधी, पण डॉक्टर 15-15 डॉक्टर नसते. आता आमची स्वतः आमच्या घरी म्हशी येतं, जनावर येतं. आम्हाला त्या मॅडमला फोन लावावं लागते ते. म्हणजे अशी परिस्थिती शेळगावची. मग हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते, पंचायत समिती सदस्य होते, ह्यांचं ते काम होतं हे बघा, त्यांना काही त्यांचं जिल्हा परिषदला ज्यावेळेस राजेश विटेकर आमचे जे आमदार आहेत त्यांच्या मातोश्री होत्या, त्यावेळेस त्यांची काही कामं शेळगावमध्ये टाकले, पण शेळगावच्या ग्रामपंचायतने कामं दाखवली नाहीत. हे त्यांनाच माहिती काय घाळघोळ आहे ते. त्यांनी घंटागाड्या पाठवल्या गावाला आमच्या. म्हणजे विटेकर साहेबांनी जे दिलंय त्यांनी, यांनी प्रस्तावित कागदोपत्रीच आहे यांचं. म्हणजे तुम्हाला असं बोलायचं की किंवा राजेश दादा विटेकर ह्यांच्या ज्या मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, त्यांच्या माध्यमातून म्हणजे असं काही काम झालं नाही का? बघा, त्यांनी फंड मंजूर केले. दादांना आमच्या शेळगावला फंड टाकले, पण आमच्या ग्रामपंचायतनं हे फंड कुठं दाखवले नाहीत. हे काय कागदोपत्रीच काय त्यांनी दाखवावं जनतेसमोर. काय तर कधी ग्रामसभा नाही आहे कुठं. म्हणजे असं सगळे हुकुमशाही. म्हणजे अजून लोकशाहीत आमचं गाव नाही आहे, हुकुमशाहीमध्येच आहे. म्हणजे आमच्या लोकांना आझादी नको आहे, असं खाली बसून राहायची सवय लागलेली खालच्या थरावरच. म्हणजे हुकुमशाहीमध्ये शेळगाव आहे आमचं. बाकी चारी बाजूने बदल झाला आहे. बरं, गेल्या कित्येक वर्षांना आम्ही पाहतोय की तुमच्या गावामध्ये जी यात्रा, ते यात्रेचं जे स्वरूप आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास विदर्भामधून, मराठवाड्यामधून किंवा महाराष्ट्रामधून लोक तुमच्या यात्रेला येतात. ह्या यात्रेचं स्वरूप हे मोठं आहे. काही कुस्ते पैलवान येतात, पण हे कुठंतरी थांबलंय का? हे बघा पत्रकार बंधू, आम्ही तुम्हाला सांगतो 2014मध्ये यात्रा बंद पडलेली यात्रा आम्ही चालू केली. 30 वर्ष यात्रा बंद होती. आम्ही कबड्डी स्पर्धा घेतल्या, कुस्त्या घेतल्या, मुलींच्या कबड्डी स्पर्धा घेतल्या. तुम्ही गावामध्ये चौकड फिरून त्याची फीडबॅक घ्या. शेळगावची यात्रा बंद पडलेली चालू केली आम्ही. अजून गावामध्ये तुम्ही माहिती घ्या या बंद का पडली होती? त्या राजकीय पुढाऱ्यामुळेच. राजकीय पुढाऱ्यांनी यात्रा बंद पाडली. कोण आहेत ते राजकीय पुढारी? काय गावचे प्रस्थापित लोक. गावात प्रस्थापित सत्ता कोणाची आहे, नाव कोणाची घ्यायची गरज नाही तुम्हाला. आणि मी रोकटोक बोलणार माणूस आहे. जे सत्ता प्रस्थापित लोकांनी आमच्या गावात विकास तर नाही हो, फक्त हुकुमशाहीच आहे. मी आज 15 वर्ष झालं मी गावात बघालो, काही नाही. मी 10 वर्ष गावाच्या बाहेर होतो, 15 वर्षापासून गावामध्ये, पण काही नाही. गावात विकास नावाचं टाटापोळ आहे. रोड नाहीत, नाल्या नाहीत, पाणी नाही आहे. आता पाहिलं तर तुमचं गाव म्हणजे जगाच्या पाठीवर वेगळ्या प्रकारे त्याची छाप आहे. पाहिलं तर तुमच्या गावामध्ये एकमेव पाहिलं तर महाविष्णू मंदिर आहे. हे जगामध्ये आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही आहे. मराठवाड्यामध्ये नाही का, महाराष्ट्रामध्ये नाही आहे. पण परभणी जिल्ह्यामध्ये जे सोनपेठ तालुका आहे, सोनपेठ तालुक्यामधून 7 किलोमीटर अंतरावर असणारं शेळगाव, ह्याचा विकास मोठ्या प्रगतीपथावर पाहिजे होता. इथं जवळपास जे आमदार, खासदार ह्या गावातील लोकांनी, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा सरपंच असतील, ह्यांना जे मतदान करून निवडून दिलं, ह्यांचं ते काम होतं. पण हे का नाही झालं काम? हा इथाचा विकास का थांबला, काय सांगा? पहा, आता ही आमची महाविष्णूची कमान आहे, गेट समोरच आहे तुमच्या. कमानीला 15 वर्ष झालं. साधा कलर मारणं होईना प्रस्थापित लोकांना आमच्या. साधा कलर मारणं होईना. तर बाकी महाविष्णूचा विकास तर सोडूनच द्या. ह्यांचं लक्ष फक्त आपलं बचत करण्यापुरतंच आहे. बाकी काही घेणं देणंच नाही कोणाची. सर्वसामान्य माणसं घेणं देणं. आजची भागून जायचं. आजची वेळ आली ना कोणाच्या पाया पडायचं, तेवढी वेळ काढून द्यायची, सोडून द्यायचा विषय. आमच्या राजकीय लोकांनी आजपर्यंत हेच केलं आहे. वेळ पडली माझ्या पाया पडायचं, मला कंपेच करायचं, पुन्हा सोडून द्यायचं. बरं दादा, काय सांगा तुमच्या गावामध्ये जे प्रलंबित विकास राहिला आहे, हे विकासाची जी दिशा वरचेवर तुमच्या गावातली बदलत चाललेली आहे. एका बाजूला पाहिलं तर महाविष्णू देवस्थान हे नावलौकिक देवस्थान आहे. गावातून किंवा महाराष्ट्रामधून, मराठवाड्यामधून जगाच्या पाठीवर हे देवस्थान कुठंच नाही आहे. आणि हा प्रश्न ग्रामपंचायतनं उचलून धरलेला नाही, त्याच्यामुळं हा प्रश्न मिटलेला नाही. ग्रामपंचायतचं काम आहे, इथल्या स्थानिक लोकांचं काम आहे, स्थानिक पुढारी यांचं हे काम आहे, पण ह्याने केलेलं नाही.
तर इथून पुढं करतील आम्हाला वाटतं. फक्त इलेक्शन पुरतं यायचेच, लोकांच्या पाया पडते, मतदान घेते, निवडून जाते, पुन्हा विषय करीत नाहीत, जनता विसरती. हा प्रश्न आहे ना. आपल्या पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर, त्यांचे बंधू श्रीकांत विटेकर हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. बाकीचे पण अनंत हिक्के आहेत किंवा जगन्नाथ कोणते पाटील आहेत किंवा काही वंचित. त्यांचा प्रश्न आहे, लोकाला काय सांगता येईल. आता प्रत्येकजण तुम्हाला माहिती देश राजकारण कसं चालतं ते, प्रत्येकजण मॅनेज होण्यावरचं सध्या ते आता आम्ही बोलू शकत नाहीत ना. मॅनेज होणे आता त्यांचं काम आहे, पण ते फक्त इलेक्शन पुरतं इथेच लोकांच्या पाया पडते, बाकी आम्हाला बसता येत नाही. बरं, मी तुमच्या गावामध्ये फिरतोय, तुमच्या गावामध्ये जे ग्रामीण रुग्णालय असेल किंवा पशुसंवर्धन दवाखाना असेल किंवा जिल्हा परिषद माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळा असेल, त्या शाळेमध्ये काही सोयीसुविधा आहेत का? काही सोयीसुविधा काहीच नाही सध्या गावाच्या. सोयीसुविधा गाव वंचित आहे, जवळपास सोनपेठ जवळ आहे. वर्षानं वारंवार आम्ही आहे ना, कधी पण तुमच्या गावाला आहे ना व्हिजिट देतात, तुमच्या गावामध्ये येतात. तर आम्हाला तुमच्या गावाकडे बघितलं की महाविष्णू मंदिर दिसतंय, ती यात्रा दिसते, ते यात्रेचं स्वरूप दिसतंय, पण तुमच्या गावामध्ये असं काहीतरी वेगळं दिसतंय. आम्हाला काय सांगाल? आता सांगायचं काय राहिलेलंच नाही आहे. चित्र तुमच्या समोरच आहे, स्पष्ट आहे. जे दिसतंय ते तुमच्या समोरच आहे. आता वेगळं काही सांगण्यात काय अर्थ नाही. बरं, जे पाथरी विधानसभेचे जे आमदार आहेत राजेश विटेकर, ह्यांचे बंधू श्रीकांत विटेकर हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत. तसंच पाहिलं तर जे शिंदे सेनेचे अनंत हिके आहेत. तर आपले अपक्षमधून जे सिट्टी ह्या चिन्हावर जगन्नाथ कोणते आहेत आणि काही इतर पण उमेदवार आहेत पंचायत समितीचे. पण ह्यामध्ये कोण विकासाचा नवीन चेहरा जनमानसामध्ये दिसेल, काय सांगा? आता ते कसं आहे, जनतेच्या मनावर आहे. तर आता मी वैयक्तिक एकटा काही सांगू शकत नाही ना. जनता जिकडे कौल देईल तिकडं रिझल्ट तुम्हाला दिसेल. बरं, तुमचं जे प्राधान्य विकासाला रासन का व्यक्तिगत? विकासाला. मग हेच विकास कोण करेल? त्याचं आत्ताच काय सांगता येणार नाही सर. आता आपल्यासमोर काही दिवसातच चित्र स्पष्ट होईल. येणाऱ्या 2-3 दिवसात मतदान आहे. एक लागलीच त्याचा रिझल्ट पण आहे. पुढच्या पंचवार्षिकमध्ये कळून जाईल कोणी विकास केला का नाही केला आहे. तर पाहू शकता बांधवांनो, ह्या ठिकाणी सोनपेठ तालुक्यातील शेळगाव सर्कल ह्या ठिकाणी जे आम्ही सर्वे घेत आहेत आमच्या चॅनलच्या माध्यमातून. तर बांधवांनो, असं बोललं जातं आहे की जे की पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर असतील, त्यांचे बंधू इथं जिल्हा परिषदची उमेदवारी लढवत आहेत. तर निश्चितच ह्यांच्याकडे जनता नाराज दिसती का निश्चितच जनतेचा ह्यांनी विकास केला आहे का, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. मी महादेव नरोटे.